जंगल सफारी दरम्यान वाघाचे फोटो किंवा व्हिडिओ काढणं तुम्हाला नक्की आवडत असेल. पण या वाघाचं रक्षण करणारे, प्रत्यक्ष फील्डवर उतरून या वाघाचं रक्षण करणारे जे वनकर्मचारी असतात, त्यांचा या वाघाशी जेव्हा सामना होतो, काही वेळेला प्रत्यक्ष हल्ला होतो, जीवघेणा हल्ला होतो, त्यावेळी नेमकी काय परिस्थिती उद्भवते, त्यांचं त्या क्षेत्रातलं काम किती धोकादायक असू शकतं, याचा किस्सा आज मी तुम्हाला सांगणार आहे बोलबिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये. जंगल देखो, your gateway to tiger territory. Book your jungle safari now. नमस्कार, मी अनंत सोनवणे. आजची आपली कहाणी आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातली. या व्याघ्र प्रकल्पाच्या बाजूला एक पळसगाव नावाचं गाव आहे. त्या गावात घडलेली घटना आहे. 23 जून 2021 सकाळचे 6:30 वाजले होते. सुनील गजलवार या नावाचा एक STPFचा जवान, STPF म्हणजे स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स, वाघांच्या संरक्षणासाठी बनवण्यात आलेलं एक संरक्षण दल आहे स्पेशल. त्याचा हा जवान आपल्या घरी होता आणि कामावर जाण्याची तयारी करत होता. आणि 6:30 वाजलेले असताना त्याला त्याच्या बॉसचा, म्हणजे त्यावेळच्या RFO होत्या मनीषा जाधव, त्यांचा फोन आला. आणि अत्यंत तातडीचा फोन होता. RFOंनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता पळसगावला पोहोचा, कारण तिथे एक वाघीण निघालेली आहे. म्हणजे गावामध्ये वाघीण आलेली आहे, गावाच्या आसपास वाघीण आलेली आहे. मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे ताबडतोब निघा, बाकीच्यांना निरोप द्या आणि सगळ्यांनी ताबडतोब तिथे पोहोचा. अर्थात सुनील गजलवार लगेच तयार झाले आणि काही वेळातच पळसगावात पोचले. गावात पोचल्यानंतर तिकडचं जे दृश्य होतं ते पाहून त्यांचे पाय जागी थिजले. अक्षरशः म्हणजे त्यांना काय करावं कळेना, कारण 2000 लोकांचा क्राऊड, 2000 लोकांचा जमाव रस्त्यावर आलेला होता आणि वाघीण कुठे दिसत नव्हती गावात पोचल्यानंतर. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा सगळा जो जमाव जमा झालेला आहे ग्रामस्थांचा, त्यातल्या काही लोकांना वाघीण बघण्यामध्ये उत्सुकता आहे. काही लोक संतापलेली आहेत की आमच्या गावामध्ये वाघीण येते, तुम्ही वनविभागाचे कर्मचारी करतात काय, अशा संमिश्र प्रतिक्रिया. आणि या 2000च्या मॉबला सांभाळून त्या वाघिणीपर्यंत पोहोचणं, त्या वाघिणीची सुरक्षित सुटका करणं, हे सगळं मोठं आव्हानात्मक काम होतं. अर्थात सुनील पोचल्यानंतर त्यांचे इतर सहकारी पोचले, RFO मनीषा जाधव पोचल्या, संबंध टीम पोचली STPFची. आणि त्यांनी सगळ्यात पहिलं काम केलं ते या जमावाला पांगवण्याचं, जमावाला रोखण्याचं. त्यांनी वाघिणीच्या टप्प्यामध्ये, आक्रमणाच्या टप्प्यामध्ये जाऊ नये हे करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं. त्यांनी जमावाला समजवायला सुरुवात केली की तुम्ही सुरक्षित अंतरावर राहा, आरडाओरडा करू नका, दगड मारू नका. हे सगळं झाल्यानंतर या सगळ्या टीमने पुढे मार्गक्रमणा केली. झालं असं होतं की पळसगावच्या जवळ जो जंगलाचा भाग आहे ताडोबाचा, तिथे एक वाघीण राहत होती. तिला 2 पिल्लंसुद्धा होती. आणि 2 दिवसापूर्वी तिने गावाच्या नजीक एक बैल मारला होता. त्यामुळे सलग 2 दिवस ती आपल्या पिल्लांना घेऊन तिथे येत होती तो बैल खाण्यासाठी. आज असं झालं की सकाळच्या वेळेमध्ये लोकांना ती दिसली. लोक जेव्हा शेताकडे निघाली होती त्यावेळी त्यांना ती दिसली आणि मग लोक पॅनिक झाली. त्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि जमाव हळूहळू जमू लागला. बरं, सुदैवाने आज तिच्याबरोबर तिची पिल्लं नव्हती, ती एकटीच होती. पण ती सुद्धा आक्रमक झाली. ती लोकांच्या अंगावर धावून जायला लागली आणि एक मोठा संघर्षाचा प्रसंग निर्माण झाला. जे STPFचे जवान असतात किंवा बाकी दलं जी असतात जंगलामधली, त्यांचं प्रमुख काम हे असतं की हा जो संघर्ष आहे तो होऊ न देणं आणि झाल्यास तो वेळीच आवाक्यात आणणं. आता यावेळी संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली होती. सुनील आणि त्यांची टीम तिथे पोचलेली होती. जमावाला त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू आता ते वाघिणीपर्यंत जायला निघाले. गावाच्या बाजूला एक नाला होता आणि त्या नाल्यामध्ये ही वाघीण बसलेली होती. त्यांनी दुरून तिला पाहिलं. तिच्या देहबोलीवरून लक्षात येत होतं की ही प्रचंड इरिटेट झालेली आहे, त्रासलेली आहे. विचार करा, एकटी वाघीण आणि 2000 लोकांचा जमाव, तो काही शांत बसणारा नक्कीच नाही. शांत बसून तिच्याकडे पाहिलं असं होत नव्हतं. लोक आरडाओरडा करत होते, किंचाळत होते आणि त्यामुळे तिची मनःशांती भंगली होती. एका बाजूला जंगलात असलेल्या बछड्यांची काळजी होती, दुसऱ्या बाजूला जवळ पडलेल्या भक्ष्याला सुद्धा सोडायचं नव्हतं, बैल जो मारला होता तिने. आणि एका बाजूला लोकांचा हा गोंधळ चालू होता. ह्या सगळ्या मनस्थितीमध्ये ती सुद्धा चिडलेली, प्रचंड चिडलेली तिच्या देहबोलीवरून दिसत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये या वाघिणीला हँडल करणं हे खूप धोकादायक काम होतं.
अर्थात तिला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा प्रश्नच नव्हता, कारण तशी काही परिस्थिती ती नव्हती. आता करायचं काय होतं, की हिला सुरक्षितरित्या जंगलापर्यंत पोहोचवणं. मागच्या बाजूला जंगल होतं, पुढच्या बाजूला गाव होतं आणि मधल्या बाजूला शेती होती. त्या शेतीच्या आसपास असलेल्या नाल्यामध्ये ही बसलेली होती. आर-एफ-ओ मनीषा जाधव आणि त्यांच्या टीमने डिस्कस केलं, चर्चा केली आणि रणनीती ठरवली, की आपण 2 बाजूंनी 2 टीम बनवायच्या आणि त्या दोन्ही टीमने 2 बाजूंनी हळू-हळू या वाघिणीपर्यंत यायचं, तिच्यावर दबाव आणायचा आणि एक वाट तिच्यासाठी मोकळी ठेवायची. ती वाट म्हणजे जंगलाकडे जाणारी वाट. आणि मग दोन्ही बाजूनी माणसं येताना पाहून ती जंगलाच्या दिशेने रवाना होईल, जेणेकरून ती गावकऱ्यांवर हल्ला करणार नाही आणि ग्रामस्थही तिला काही इजा करणार नाही, हा शुद्ध हेतू होता. अर्थात रणनीती ठरल्यानुसार 2 वेगवेगळ्या टीम करण्यात आल्या आणि दोन्ही टीम हळू वाघिणीपर्यंत यायला सुरुवात झाली. सुनील गजलवार आपले हे जे एस-टी-पी-एफचे जवान होते, ते एका टीममध्ये होते. 8 वर्ष, तब्बल 8 वर्ष ते एस-टी-पी-एफमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांना अशा कामाचा अनुभव होता. त्यांना हेही माहीत होतं, की अशा वेळी वाघ हल्ला करू शकतो. बऱ्याचदा तो मॉक चार्ज असतो, म्हणजे फसवा हल्ला असतो. अंगावर धावून येतो आणि तो तुम्हाला सांगत असतो, की माझ्या जास्त जवळ येऊ नका, मी हल्ला करेन तुमच्यावर. वाघ हा अत्यंत जंटलमन प्राणी मानला जातो, अत्यंत सभ्य प्राणी मानला जातो. हल्ला करण्याच्या आधी तो तुम्हाला इशारा देत असतो. तर अशा पद्धतीचा मॉक चार्ज होण्याची शक्यता सुनीलच्या मनामध्ये होती. त्या दृष्टीने ते सावध होते, बाकीचे सहकारी सावध होते आणि हळूहळू तिच्या दिशेने सर्वजण निघालेले होते. आपल्या दिशेने येत असलेली माणसं पाहून वाघीण आणखी चवताळली, आणखी अस्वस्थ झाली. ती बसल्या जागेवरून उठली. आता या जवानांना वाटलं, की ती कदाचित मॉकचार्ज करेल, परंतु जास्त शक्यता ही आहे, की वळून ती जंगलाकडे निघून जाईल आणि तेच हवं होतं. पण झालं उलटंच. ती एवढी चवताळली, की तिने थेट या जवानांवर हल्ला करायचं ठरवलं. ती धावत सुटली, आपल्या उभ्या असलेल्या जागेपासून धावत सुटली आणि नेमकी ज्या टीममध्ये सुनील गजलवार होते, त्या टीमच्या दिशेनं धावायला सुरुवात केली. सर्वात पुढे सुनील चालत होते आणि अगदी काय होतं हे कळायच्या आतमध्ये तिने सुनीलवर हल्ला केलेला होता त्या वाघिणीने. सुनीलला जेव्हा कळलं, तेव्हा त्यांना एवढंच कळलं, की त्यांच्या डाव्या दंडातून प्रचंड वेदना होत आहेत. हजारो सुया एकत्र टोचल्यासारख्या वेदना होत आहेत. त्यावेळी झालं हे होतं, की त्या वाघिणीने दोन्ही सुळे, तिचे 4ही सुळे हे त्याच्या डावा दंडामध्ये रोवलेले होते. नंतरचे जर फोटो पाहिले तर लक्षात येतं, की ते सुळे दंडातून आरपार गेले होते. भोग पडलं होतं अक्षरशः. पण त्या क्षणी सुनीलला एवढंच कळलं, की हजारो सुया एका वेळी टोचल्या आहेत आणि रक्ताची चिळकांडी उडालेली आहे. त्याच क्षणी वाघिणीने जेव्हा त्याचा दंड धरला होता, त्याच क्षणी तिच्या पुढच्या पायाचे पंजे त्याच्या मानेभोवती आवळले गेले. पंजातून नखं बाहेर आली होती आणि त्याची त्वचा, मानेभोवतीची जी त्वचा होती ती फाडली गेली. अगदी क्षणाचाही अवधी याच्यामध्ये लागला नाही. पुढच्याच क्षणाला दंड तिने सोडला होता आणि सुनीलचं अवघं डोकं तिने आपल्या जबड्यामध्ये पकडलं होतं. कल्पना करा किती भयानक हल्ला असेल हा. सुनीलला फक्त एवढंच कळत होतं, की काहीतरी भयंकर होतंय. त्याला काही दिसत नव्हतं, डोळ्यासमोर अंधारी आलेली होती. दरम्यानच्या काळामध्ये त्याचे सगळे सहकारी त्याच्या दिशेने धावलेले होते लाठाकाठ्या घेऊन. लक्षात घ्या, या कर्मचाऱ्यांकडे कुठलंही हत्यार नसतं. आपल्याला वाटतं ते बंदुका घेऊन फिरत असतील आणि असा हल्ला झाल्यानंतर त्या बंदुकांचा वापर करत असतील, तर तसं नसतं. त्यांच्याकडे फक्त एक लाठी किंवा काठी असते. तर हे सगळे कर्मचारी, त्याचे सहकारी जे होते त्याच्या संरक्षण दलातले, ते तोपर्यंत तिथे धावले होते. त्यांनी जोरात आरडाओरडा केला, काठ्या आपटल्या आणि त्यामुळे वाघिणीचा धीर सुटला आणि तिनं सुनील भोवतीची आपली जी पकड होती ती सैल केली आणि तिने माघार घेतली. एवढ्या वेळात सुनीलला भोवळ आली होती. तो बेशुद्ध होऊन धाडकन जमिनीवर कोसळला. डोक्यातून, दंडातून, मानेतून रक्ताच्या धारा लागल्या होत्या. त्याच्या सहकाऱ्यांनी पटापट त्याला तिथून दूर केलं, वाघिणीपासून दूर केलं, मागे घेतलं. वाघिणीही मागे जाऊन बसली आणि मग त्याला लगेचच चिमूरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. अर्थात चिमूरचं हे छोटं शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे त्याच्यावर पुढचे उपचार करण्यासाठी त्याला चंद्रपूरला हलवण्यात आलं आणि जेव्हा त्याची सगळी तपासणी करण्यात आली,
तेव्हा हा हल्ला किती भयानक होता हे लक्षात आलं. मगाशी मी सांगितलं तसं त्याच्या दंडातून वाघिणीचे सुळे आरपार गेलेले होते, भोक पडलेलं होतं. त्याच्या मानेभोवतीची त्वचा फाटलेली होती. त्याच्या डोक्यावर सुद्धा तीव्र जखमा झालेल्या होत्या, कारण वाघिणीने डोक्यामध्ये त्याचं डोकंसुद्धा आपल्या जबड्यामध्ये धरलेलं होतं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तो बेशुद्ध होता. त्याच्यावर लगेचच तातडीचे उपचार सुरू झाले. एकूण 75 टाके घालावे लागले डॉक्टरांना, 35 हातावर आणि 40 डोक्यावर. तब्बल महिनाभर सुनील हॉस्पिटलमध्ये अंथरुणाला खिळून होता. बरं, इथे वाघिणीचं काय झालं? सुनीलवर हल्ला केल्यानंतर वाघीण शेतात पळून गेली आणि मग त्या दिवशी संध्याकाळी, लक्षात घ्या ही सगळी घटना घडली आहे सकाळी, आणि त्या दिवशी संध्याकाळी ती स्वतःहून उठून जंगलामध्ये रवाना झाली. अर्थात वनकर्मचारी आपापली पोझिशन घेऊन होतेच पूर्ण दिवसभर. तिने गावात प्रवेश करू नये याच्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रसंगी आपण पाहिलं की सुनीलने तिला अंगावर सुद्धा घेतलेलं आहे आणि शेवटी संध्याकाळी ती शांतपणे उठून जंगलाकडे रवाना झाली. कुठल्याही ग्रामस्थाचं काही नुकसान झालं नाही आणि तिचंही ग्रामस्थांकडून काहीही नुकसान झालं नाही. जो उद्देश होता STPFचा या ऑपरेशन मागचा, तो उद्देश सफल झाला. पुन्हा येऊया सुनीलकडे. सुनील महिनाभर अंथरुणाला खिळून होता. रुग्णालयामध्ये उपचार घेतले. मग त्याला घरी सोडण्यात आलं. घरीसुद्धा अनेक महिने त्याला चालता फिरता येत नव्हतं. पण गमतीचा भाग बघा, जेव्हा मी सुनीलशी बोललो तेव्हा तो म्हणाला की मला त्या वाघिणीबद्दल माझ्या मनामध्ये काही राग नाही, काही द्वेष नाही. कारण तिच्या जागी जर मी असतो तर कदाचित मी सुद्धा असंच वागलो असतो. तुम्ही त्यावेळची जी परिस्थिती होती त्याचा अंदाज घ्या, त्याची कल्पना करा. चारही बाजूंनी तिच्या माणसं आहेत, आरडाओरडा करत आहेत आणि तिच्या दिशेने निघालेले आहेत, तिच्या दिशेने चालत आहेत. अशा वेळी एक वाघीण नैसर्गिक अंतप्रेरणेने जे काही करेल, नॅचरल इन्स्टिंक्टने जे काही करेल तेच तिनं केलं. त्यामुळे माझा तिच्यावर राग नाही. वाघाबद्दल माझ्या मनात भय निर्माण झालेलं नाही. याच्या आधी वाघांशी सामना झाला होता, पण पहिल्यांदाच हा एवढा आणि जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये माझा जीव जाऊ शकला असता, पण माझ्या सहकाऱ्यांमुळे माझा जीव वाचला. मी त्यांचा ऋणी आहे. पण वाघिणीचा सुद्धा मी माझ्या मनामध्ये वाघिणीबद्दल काहीही भय नाही. आणि हे नुसतं बोलला नाही बरं सुनील. लक्षात घ्या, जेव्हा तो बरा झाला, पूर्णपणे बरा झाला, तेव्हा तो पुन्हा STPFमध्येच दाखल झाला. पुन्हा तो गस्तीवर जाऊ लागला आणि पुन्हा वाघ आणि माणसाच्या संघर्ष सोडवण्यासाठी पुन्हा कार्यरत झाला. माणूस आणि वाघ यांच्यामधला संघर्ष आदिम काळापासून चालू आहे. पण वनकर्मचाऱ्याच्या, सुनीलच्या या घटनेतून, प्रसंगातून आपल्याला लक्षात येतं की वनकर्मचारी आणि वाघामधलं नातं हे एका वेगळ्या पातळीवरचं असतं. ते रोज एकमेकांना बघतात, रोज एकमेकांचा त्यांचा सामना होतो आणि काही वेळेला अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा जीवघेणा हल्लासुद्धा होतो. पण तरीसुद्धा एकमेकांबद्दल त्यांच्या मनामध्ये आकस राहत नाही, द्वेष राहत नाही. तर सुनीलसारखा वनकर्मचारी पुन्हा एकदा त्याच प्रेरणेने, त्याच आत्मीयतेनं त्या वाघांच्या संरक्षणासाठी सिद्ध होतो. हे खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. आपण एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा या वनकर्मचाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांची पाठराखण केली पाहिजे. जंगल स्टोरीजचा आजचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवा. आणि या व्यतिरिक्त आणखीन कुठले किस्से तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.